मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांना भेटण्याची तयारी दर्शविली आहे। जरांगे मुंबईकडे रवाना होण्यापूर्वीच विखे पाटलांनी मनोज जरांगे यांच्या जवळच्या व्यक्तीशी दूरध्वनीवरून चर्चा करत भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती। मात्र मनोज जरांगे यांच्याकडून अद्याप कोणताही ठोस निरोप आल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही। त्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जरांगे यांच्याशी आमची चर्चा होण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत। आम्ही उपसमितीच्या सदस्यांशी बोलून योग्य वेळ निश्चित करू आणि मुंबईतच त्यांची भेट घेऊ। संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले। हे वस्तुस्थिती तशी नाही आहे। खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते या त्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी। मी तयार आहे, चर्चेला येतो। परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे। अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे। सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहेत। रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये। मग मी तो काही परत विषय घेतला नाही। कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं, परंतु पुन्हा दुसरा एक विचार समोर होता की जर चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल, कारण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते, तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला। त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे आणि त्या जरांगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे। कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यावरून निरोप व्यवस्थित केला नसला पाहिजे किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळं मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल, तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना। नाही, आता म्हटल्याप्रमाणे सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूने भूमिका मांडली होती। आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईत जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे। समिती म्हणून आम्ही सगळी काही, मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही, पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत। कालही होतो, आजही आहे आणि उद्या राहणार आहोत। असं आहे की न्याय व्यवस्थेचा न्यायालयाने दिलेला निर्णय तो, त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार। आता ठीक आहे, त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काही मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची जर मागणी मान्य केली आणखीन काही दिवस थांबण्यासाठी, त्याला काहीच हरकत नाही, त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना। त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर व्यवस्थितपणे जात आहेत। निश्चितपणे सरकार त्याचा आदर करेल ही त्यांना मी आश्वासित करू इच्छितोय। मनोज जरांगे हे मागील काही काळापासून मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिकेत असून त्यांनी सरकारवर वेळोवेळी तीव्र टीका केली आहे। आगामी आंदोलन लक्षात घेऊन सरकारकडून संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। विखे पाटील यांनी स्पष्ट केले की समितीमार्फत सर्व घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर लवकरच जरांगे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा घडवून आणली जाईल। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत असताना सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील ही संभाव्य भेट महत्त्वाची ठरणार आहे। व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, लोणी।